भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज गुरु गोचरचा परिणाम यावर व्याख्यान डॉक्टर सौ सुत्रावे सुवर्ण सुत्रावे ताई देणार आहेत। आता सुत्रावे ताईंची ओळख म्हणजे सांगायचं म्हणजे आबाळाला हात घातल्यासारखं आहे, एवढ्या त्यांचं उत्तुंग आहे। त्यांची पुस्तकं चांगली लिहिलेली आहेत। आज त्यांचं भाग्य असं की त्यांना प्रवास करून ते आलेत आणि त्या वेळात सुद्धा वेळात वेळ काढून लेक्चरला उभ्या राहिलेल्या आहेत। त्यांच्या ज्ञानाचा फायदा सर्वांना मिळो याच्यासाठी हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे। सुत्रावे ताई सुरुवात करा। सर्वांना नमस्कार। भाग्योदय ज्योतिष कुंडली मंथन या ग्रुपवर आपण दर गुरुवारी विविध व्याख्याते यांना बोलवतच असतो। आम्ही सुद्धा देत असतो काही स्पेशल ऑकेजन निमित्त लेक्चर। दिवाळी निमित्त आपण महालक्ष्मी पूजा कशी करावी यासाठी नाशिकचे तज्ञ दीक्षित सरांना बोलवलं होतं। गुढीपाडव्याला आपण या ग्रुपची सुरुवात केलेली आहे। तर हळूहळू त्याची चांगली प्रगती होत आहे। गुरुचं हे कर्क राशीतील भ्रमण निश्चितच आम्हाला चांगले लाभ द्यायला सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल। तर तुम्हा सर्वांना आज उत्सुकता असेल, बऱ्याच पोस्ट आपण फेसबुकवर बघतो गुरुचं वेगवेगळं अतिचारी गतीचं भ्रमण किंवा वक्री शनीचं भ्रमण म्हणून लोक घाबरून घालतात युट्यूबवर किंवा फेसबुकवर आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। आता तुम्ही कितपत आपल्यावर घ्यायचं ते आपण ठरवायचं। आणि बरेच लोकांना कळत नाही की आपण या गोचरीची फळे कशी पाहायची। तर ही गोचरीची फळे पाहताना आपल्या पत्रिकेमध्ये हा गुरु ही मिथुन कर्क रास कुठे येते आहे तिथे तो गुरु येणार आहे। तर समजा एखाद्याच्या पत्रिकेत तो लग्नात आहे, एखाद्याच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये आहे, एखाद्याच्या ह्याच्या तृतीय, असं 12 स्थानामध्ये तो कुठे बसलेला आहे, ती रास कुठे येते, कर्क राशी तुम्हाला कुठे पडलेली आहे, त्यानुसार आपण ह्या गुरुची फळे बघायला पाहिजेत। तर महत्वाचे 2 बदल ह्या गुरुनी केलेले आहेत। 18 ऑक्टोबर मध्ये कर्क राशीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे। साधारण 5 डिसेंबर पर्यंत मिथुन राशीमध्ये तो वक्री राहणार आहे। त्यानंतर 1 जून 2026 मध्ये परत कर्क राशीमध्ये येणार आहे। तर हे कर्क राशीचं भ्रमण किंवा अतिचारी भ्रमण असं काही लोक वर्णन करतात। अतिचारी म्हणजे तसं काही घाबरण्याची गोष्ट नाहीये। तर हे कर्क राशीतील भ्रमण साधारण कर्क, वृषभ, कुंभ, तुळा या राशींना 1, 3, 6, 10 येत असल्यामुळे गुरुची त्यांनी उपासना करायची। तर इथे आपली लग्न राशी जर बघितली, चंद्र राशी तर आपण नेहमी बघतोच, कारण प्रत्येकाची रास वेगवेगळी राहणार आहे। लग्नावरून जर फळ बघितलं तर तुम्हाला ही त्यातल्या त्यात बऱ्यापैकी व्यवस्थित मिळणार आहे। आणि अतिचारी गतीने चाललेला हा गुरु आहे म्हणून घाबरून जायची गोष्ट नाहीये। एकतर कारण काय आहे, तर गुरु हा शुभग्रह आहे। कोणताही शुभग्रह आणि गुरु तर आपला गुरु आहेत ते एखाद्या व्यक्तीचं अनिश्चित निश्चितच करणार नाही। त्यामुळं पहिल्यांदा आपल्या मनातून काढून टाकायचं की या गुरुची आपल्याला वाईट फळे मिळणार आहेत। त्यानंतर गुरुचं 4, 8 आणि 12 हे भ्रमण थोडस अशुभ असं लोक म्हणतात। कारण काय, अशुभ म्हणण्यापेक्षा गुरुचं बळ आपल्याला मिळणार नाहीये। त्यामुळे लग्नासारखी महत्वाची कार्ये आपल्याला करताना निश्चितच गुरुबळ वगैरे महत्वाचं असतं। तर त्यावेळेला आपण काय करायचं, तर गुरुची शांती ही करून घ्यायची। तर त्यावेळेला विवाहासाठी किंवा इतर शुभ घटनांसाठी जे काही गुरुचं बळ आपल्याला मिळणार आहे, तर ही शांती केल्यानंतर किंवा गुरुचा जप केल्यानंतर तो गुरु शुभ होणार आहे आणि आपल्याला गुरुचं बळ मिळणार आहे। बऱ्याच वेळेला लोक बरेच तज्ञ मंडळी आहेत ते घाबरून घालतात की 4था गुरु आहे तुम्हाला, 8वा गुरु आहे, 12वा गुरु आहे, त्यामुळे गुरुचं बळ नाही। पण ह्याला आपल्याकडे आपण ज्योतिषी लोक आहेत, ह्याला उत्तर आहे शांती करणे, जप करणे आणि मग पुढे जाणे। तर विवाहासाठी ह्या गोष्टी कराव्यात आणि मग पुढे जावं। 8वा गुरु आहे, 12वा आहे म्हणून थांबायचं नाही। कर्क राशीमध्ये हा गुरु आलेला आहे त्यामुळे निश्चितच तो उच्च झालेला आहे। तर मेष, कर्क, सिंह, तुला, मीन या राशींना तो सुवर्ण पादाने येणार आहे। त्याची फळ थोडीशी चिंता राहणार आहे।
चिंता म्हणजे काहीतरी रुखरुख आपल्याला राहणार आहे, आणि मेन म्हणजे आरोग्याची काळजी घ्यावी. गुरुमुळे हा चरबी किंवा वसा तत्वाचा ग्रह आहे. गोड पदार्थ आपण खाणार आहे, दिवाळीत झालेली आहे तर थोडस गोड पदार्थ आपण जास्त खाल्लेले आहेत. तर कडू रस आणि तुरट रस हे थोडस खाल्लं तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. त्या दृष्टीने काळजी घ्यावी. वृषभ, कन्या आणि मकर यांना तो लोह पादाने येणार आहे. तर त्याचं कष्ट असं फळ दिलेलं आहे. कष्ट म्हणजे काय, तर थोडस आरोग्य वगैरे बिघडण्याची शक्यता आहे. आणि या सध्या क्लायमेटचा विचार पण आपण करूयात. गुरु हा जलतत्वाच्या कर्क राशीमध्ये आलेला आहे, त्यामुळे याशिवाय बाकीचे जे काही ग्रह आहेत ते जलतत्वाच्या पावसाचे ग्रह ते जलतत्वाच्या राशीमध्ये आले, त्यामुळे अकाली येणार पाऊस, वादळ वावटळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. साधारण डिसेंबर पर्यंतचा कालावधी आपल्याला असाच राहणार आहे. आणि हे सर्व वेदनीय ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणारे लोक आपल्याला निश्चितच हे सर्व सांगतीलच. त्यानंतर हे गुरुचे अतिचारी भ्रमण म्हणजे काय, तर गुरु साधारणतः एक वर्षभर 12 महिने एका राशीमध्ये राहतो. आणि नेहमीच्या सामान्य गतीने न जाता जेव्हा एखादा ग्रह पुढच्या राशीमध्ये जातो अचानकपणे, साधारण 2-3 महिने, 1 महिना, 3-4 महिने राहून, तर त्याला अतिचारी गती असे म्हटलेले आहे. तर साधारण अतिचारी गती म्हणून घाबरायचं नाही. तर थोडस वेगळं काहीतरी गुरुकडून आपल्याला निश्चितच अपेक्षित आहे. आणि सकारात्मक वेगळंपण हे आपण गुरुकडून या कालावधीमध्ये निश्चितच घेणार आहोत. मिथुन राशीमध्ये हे गुरु महाराज साधारण 5 महिने होते. त्यानंतर आता कर्क राशीमध्ये अतिचारी गतीमध्ये त्यांनी भ्रमण केलेलं आहे. कर्क ही राशी गुरुची उच्च राशी आहे. तर गुरु मूळ पत्रिकेमध्ये तुमच्या जर गुरु चांगला आहे, स्वतःच्या राशीचा आहे, धनु राशीचा, मीन राशीचा, तर निश्चितच तुम्हाला चांगली फळे मिळणार आहेत. त्याचबरोबर उच्चीचा गुरु जर असेल, कर्केचा जर गुरु असेल, तर निश्चितच तुम्हाला त्या गुरु महाराजांची चांगली फळे अनुभवायला येणारच आहे. गुरु म्हणजे काय, तर चिदानंद वृत्ती किंवा सत्सद विवेक बुद्धी जी आपल्याकडे असते ती म्हणजे गुरु आहे. गुरु म्हणजे काय, तर धर्म आहे. गुरु म्हणजे अध्यात्म आहे. त्यानंतर संतती, संपत्ती, वैवाहिक जीवन, आरोग्य, शिक्षण, करिअर या सर्व गोष्टी या गुरुमुळेच आपल्याला मिळणार आहे. एखादा व्यक्ती जन्माला आला तर त्याला त्याचा गुरु जर पत्रिकेत चांगला असेल तर कुठलीही काळजी करण्याची गोष्ट त्याच्याकडे राहणार नाहीये. गुरु आपल्याला मार्ग दाखवणार आहेत आणि आपण पुढे जाणार आहे. त्याचबरोबर ज्ञान आहे. गुरु हा शिक्षणासाठी महत्वाचा, तर उच्च शिक्षण आहे ते गुरुच्या तत्वाखाली येताना दिसते. तर काही विद्यार्थी आहेत उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणारे, बाहेर देशात उच्च शिक्षण, वक्री शनी होत आहे आणि गुरु देखील कर्क राशीमध्ये आलेला आहे. अतिचार गती जे म्हणतो ते आलेलं आहे. तर उच्च शिक्षणासाठी हा योग चांगला आहे. कारण काय, उच्च शिक्षण म्हणजे पदवी नंतरचे जे काही शिक्षण आहे त्यासाठी शनी देखील महत्वाचा आहे. गुरु तर महत्वाचा आहे, परंतु उच्च शिक्षण हे चिकाटीने पुढे डिग्री नंतरचे शिक्षण घेण्यासाठी शनीचे बळ देखील महत्वाचे आहे. तर ते आपल्याला आता मिळणार आहे. शनी देखील वक्री होणार आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला गुरुच्या तत्वाखाली या अनुभवास येणार आहे. तर गुरुची अतिचारी गती म्हणजे काय, तर एखादी गोष्ट पूर्ण करायच्या आधी अर्धवट सोडून आपल्याला फास्ट पुढे जायला लागतं. जे काही काम चालू आहे तर ते थोडंसं अर्धवट किंवा घाईघाईत संपवून पुढे जावे लागणे, ह्या गोष्टी ह्या गुरुमुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काय, जे काही काम आहे ते आपण अर्धवट सोडणार आहे किंवा गुरुचा आपल्याला बळ पाहता तर कर्क राशीत तो येणार आलेलाच आहे. चांगला चांगला झालेला आहे तो गुरु, परंतु घाईघाईमध्ये काही गोष्टी निर्णय आपल्याला या कालावधीत घ्यायला लागणार आहे. जसे की चट मंगनी पट ब्या असं म्हणतो, तसाच अनुभव आपल्याला या कालावधीत येणार आहे. शेअर मार्केट बघा तुम्ही, शेअर मार्केटसाठी देखील धनाचे ग्रह शुक्र, गुरु हेच महत्वाचे असतात. तर गुरु आपल्याला आता कर्क राशीत आलेला आहे. तर शेअर मार्केट सुद्धा हळूहळू वर यायला सुरुवात झालेली आहे, परंतु ती जास्त काळ राहणार नाही. कारण गुरु परत मिथुन राशीमध्ये येणार आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा विचार जर आपण करत आहात
तर तिथे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीनेच विचार करावा आणि शेअर मार्केटचा अभ्यास करूनच आपण शेअर मार्केटच्या दृष्टीने प्रयत्न करायला निश्चितच हरकत नाही. पण शेअर मार्केट हा देखील एक प्रकारचा जुगारच आहे आणि हा गुरु जर चांगला झालेला आहे तर निश्चितच तो तुम्हाला न्यायाने वागायला लावणार आहे. जिथे काही वावगं काम होणार नाही अशीच कास आपल्याला पकडून पुढे जायचं आहे. तर साधारण कर्क राशीत 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये गुरु महाराज राहणार आहे आणि 5 डिसेंबरला परत मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राहूची जी काही सत्ता आहे तर राहू देखील कुंभ राशीमध्ये आहे सध्या. आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे साधारण राहूची बदल जो काही राहूचा आपल्याला ह्या वर्षी अनुभवास आलेला नाहीये. तो साधारण बराच काळ राहू हा कुंभ राशीमध्ये आहे आणि केतू हा सिंह राशीमध्ये आलेला आहे. तर त्याचबरोबर शनी महाराज देखील वक्री होणार आहेत. वक्री म्हणजे काय तर बलवान होणे. तर इथे शनी बलवान जरी झाला तरी तो कसा आहे विलंबाचा ग्रह आहे. त्यामुळे राजकारण असू दे किंवा नातेसंबंध असू दे किंवा शेअर मार्केट सर्व गोष्टी आहेत तर तिथे या सर्व गोष्टींचे बंधन जुगारून गुरु महाराज मिथुन राशीत पुढे प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुरुची जी काही सकारात्मक फळे आहेत तर ती आपल्याला निश्चितच मिळणार आहे. 11 नोव्हेंबरला परत गुरु महाराज वक्री होणार आहेत. वक्री म्हणजे काय तर त्याचा प्रभाव जास्त वाढणे किंवा बलवान होणे या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एखादी गोष्ट जर चांगली झाली तर ती देखील सहन होत नाही. त्यामुळं गुरु हा वचा चरबी यांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे आता गोडाधोडाचं खाणं झालेलं आहे. दिवाळी सारखे सण आपण पार केलेले आहेत. तर तिथे आरोग्याची काळजी ही सर्वांनी घेणे गरजेचे आहे. चरबी वाढायला मदत होणार आहे. त्याचबरोबर कॅन्सरचा कारक देखील गुरुला समजले गेलेले आहे. तर त्या दृष्टीने देखील आपण काळजी घेणे आवश्यक आहे. 1 जूनला परत गुरु महाराज कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. त्यानुसार राशीनुसार विचार करता मेष लग्नाला मेष राशीला हा गुरु चतुर्थ स्थानातून येणार आहे. सध्या मेष राशीला शनी महाराजांनी देखील फटका दिलेला आहे. साधारण कुंभ, मेष आणि मीन या 3 राशींना साडेसती चालू आहे आपण पाहतोच. कुंभेला शेवटचा टप्पा आहे, मीन राशीला मधला टप्पा आहे आणि मेष राशीला पहिला टप्पा सुरुवात झालेली आहे. मेष राशीच्या लोकांना साडेसातीचा तितकासा त्रास होत नाही कारण हे लोक कर्मयोगी असतात. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत देखील कसं मार्ग शोधणे हे या लोकांना माहिती असतं. त्यामुळे तसा तर वक्री शनीचा त्यांना निश्चितच त्रास होणार नाही. गुरु ह्या मेष लग्नाला चतुर्थातून येणार आहे. तर चतुर्थ स्थान हे मातेचं स्थान असल्यामुळे सर्व सुखांची वृद्धी ही निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाहन खरेदी होईल, एखाद्याच्या घरामध्ये नवीन वास्तू खरेदी करण्याचे योग आपल्याला निश्चितच मिळणार आहेत. बऱ्याच काळापासून रेंगाळणारे प्रश्न जे काही मेष राशीचे होते, समजा विवाह आहे या गोष्टीला आता गुरुचं बळ मिळणार आहे. एखाद्याला प्रमोशन बढती या दृष्टीने देखील हा योग चांगला बनलेला आहे. त्यामुळे मेष लग्नाच्या लोकांना निश्चितच हा गुरु सकारात्मक फळे देणार आहे. त्यानंतर वृषभ लग्न आहे. वृषभ लग्न हे शुक्राचं आहे. इथे आपण ज्या ज्या वेळेला गोचरीची फळे पाहतो तर तिथे ग्रह मैत्री ही पाहणे महत्वाचे आहे. गुरुचे मित्र ग्रह कोण आहेत, त्याची उच्च राशी कोण आहे, त्याची स्वतःची राशी कोण आहे, या राशींना निश्चितच गुरु आपल्याला चांगली फळे देणार आहे. तर वृषभ राशीचा विचार करता वृषभ ही राशी ही शुक्राची आहे आणि गुरु हा सात्विक ग्रह आहे. शुक्र देखील गुरुच आहे परंतु दैत्य गुरु आहे आणि या दैत्य गुरूंनी आपली जी काही संजीवनी विद्या होती ही असुरांना दिली. त्यामुळे शुक्र ग्रह किंवा शुक्र गुरु थोडस डावलले गेलेले आहेत. शुक्राचार्य हे डावलले गेलेले आहेत. आरामीपणा किंवा 64 कलांचा ग्रह हा शुक्र आहे. तर तिथे जास्त लक्ष असल्यामुळे थोडस इथे आध्यात्मिक याच्यामध्ये शुक्र हा डावलला गेलेला आहे.
त्यामुळे गुरु हा शुक्राच्या या वृषभ राशीमध्ये तृतीय स्थानातून येणार आहेत. तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान आहे, त्यामुळे निश्चितच आपल्याला पराक्रमाला वाव मिळणार आहे. इथे वृषभ लग्नाच्या लोकांनी कंटाळा न करता आपली प्रगतीपथाचा घोडा हा पुढे ठेवावा लागणार आहे. शुक्रामुळे कफजन्य, शुक्र हा कफजन्य विकार दर्शवितो, त्यामुळे आरोग्याची काळजी देखील घेणे महत्वाचे आहे. गुरु हा वात प्रकृती दर्शवितो, तर इथे वृषभ लग्नाला वात सदृश्य आणि कफ सदृश्य आजार पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि सध्याचा क्लायमेट विचार करता आपण काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भावंडांशी संबंध निश्चितच चांगले राहणार आहेत. वृषभ लग्नाला पराक्रम स्थान हे भावंडाचे स्थान देखील आहे. तृतीय स्थान हे भावंडाचे स्थान आहे, त्यामुळे भावंडांबरोबर धार्मिक सहली देखील घडण्याची शक्यता आहे. गुरु महाराज आपल्याला घडवणार आहे. त्यानंतर येते मिथुन लग्न. तर मिथुन लग्न हे बुधाचे लग्न समजले जाते. मिथुन राशीचा स्वभाव बघा, द्विस्वभाव ही राशी आहे, त्यामुळे आणि भयंकर चंचल स्वभाव आहे. ठरवतात एक आणि करतात दुसरेच, हा गुणधर्म मिथुन राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चंचलता जास्त असल्यामुळे कुठलाही ठोस निर्णय यांना घ्यायला येत नाही. गुरु यांच्या धनस्थानातून भ्रमण करणार आहेत आणि बुधाची राशी मिथुन ही गुरुला सममित्र असा मानतो गुरु बुधाच्या राशीला, परंतु बुध हा गुरुला शत्रू मानतो. तर निश्चित दृष्ट्या या धनस्थानातून असणारे हे गुरुचे भ्रमण आर्थिक दृष्ट्या निश्चितच आपल्याला चांगले लाभ देणार आहे. आपलं खर्चाचं जे काही बजेट आहे ते कोलमडणार नाही, याकडे लक्ष देणे मिथुन लग्नाला निश्चितच आवश्यक आहे. वैवाहिक जीवन, एखाद्याचा विवाह जमत नसेल तर तिथे मिथुन लग्नाच्या व्यक्तीचा, तर तिथे विवाहाचा योग इथे प्रस्थापित होणार आहे. कुटुंब वृद्धीचे हे स्थान आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनातील जोडीदाराची इथे वाढ होणार आहे. निश्चितच आनंदाचा हा प्रसंग राहील. मिथुन लग्नाला हा गुरु विवाहासाठी महत्वाचा आहे. वैवाहिक जीवनातील जोडीदाराचे पार्टनरचे आगमन होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आहे कर्क लग्न. कर्क लग्न ही चंद्राची राशी आहे, कर्क राशी. कर्क राशी देखील सात्विक जलतत्वाची राशी आहे. चंचलता जास्त आहे. एकना धड भाराभार चिंध्या असा थोडासा गुणधर्म यांच्याकडे पाहायला मिळतो, किंवा नोकरी म्हणा किंवा इतर गोष्टीमध्ये थोडासा वेग यांचा कमी दिसतो आणि इतर लोक यांना डावलून पुढे जाताना दिसतात. तर तसा यांचा काहीतरी स्वभाव गुणधर्म आपल्याला या राशीमध्ये पाहायला मिळतात. परंतु जिथे जाल तिथे कॉम्प्रोमाइज करून राहणे हे कर्क राशीच्या लोकांना चांगले जमते, त्यामुळे निश्चितच हळूहळू का होईना व्यवस्थित प्रगती ही निश्चित होणार, परंतु विलंब लागणार, या गोष्टी कर्क राशीच्या लोकांना पाहायला मिळतात. तर हा गुरु लग्नस्थानामधून भ्रमण करणार. तर लग्नस्थान आपलं काय दर्शवितं, तर आपली जी काही महत्वाकांक्षा आहे, आशा आहेत, अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करायला गुरु आपल्याला मदत करणार आहे. आरोग्य आपले चांगले राहणार आहे. कर्क राशी ही सात्विक विचारांची असते, आध्यात्मिक राशी आहे. गुरुचा आशीर्वाद यांच्या पाठीशी राहणारच आहे, वाढणार आहे. तीर्थयात्रा देखील यांना घडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर मात्र यांनी कंट्रोल ठेवावे, अन्यथा मधुमेह, कर्क राशीच्या लोकांना लवकर मधुमेह गोष्टी पाहायला मिळतात. कारण कर्कर म्हणजेच खेकडा आणि मधुमेह हे विकार आपल्याला जास्त करून या जलतत्वाच्या राशीमध्ये पाहायला मिळतात. तर त्यांनी आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे आणि आहार योग्य सात्विक आहार जर ठेवला, त्याचबरोबर योगा प्राणायाम यांच्यासारख्या जर गोष्टी केल्या, तर निश्चितच सर्व दृष्टीने कर्क लग्नाला हा गुरु चांगला राहणार आहे. त्यानंतर येणार आहे सिंह लग्न. तर सिंह लग्न हे रवीचं आहे. तर सूर्य हा आपल्या वडिलांचा कारकग्रह आहे, त्याचबरोबर पत्नीचा कारकग्रह, एखाद्या स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये पतीचा कारकग्रह हा रवी असतो. तर त्यामुळे हा अतिशय महत्वाकांक्षी स्वभाव असणारे हे सिंह राशी आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये लीडरशिप करणारे लोक, सीईओ एमडी हे जे लोक असतात ते सिंह लग्नाचे किंवा सिंह राशीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात.
सर्वांना सामावून घेऊन पुढे जाणे, एखादं ग्रुप लिडरशिप जी काही आहे ती यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. सिंह लग्न, सिंह हा जात्याच सिंह आहे, तर थोडासा आळशी स्वभाव यांच्याकडे निसर्गतः असतोच. त्यामुळे थोडासा आळस बाजूला ठेवून खर्चाचे प्रसंग देखील यांना जास्त आपल्याला पाहायला मिळतात. आरोग्याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे, कारण मूळतः आळशी स्वभाव यांचा थोडासा दिसतो. इतरांवर सोपून देणे आणि लीडरशिप करणे या गोष्टी आपल्याला या सिंह राशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळतात. त्या दृष्टीने जर यांनी काळजी घेतली, धनस्थानातून हा गुरु, व्ययस्थानातून हा गुरु येणार आहे, तर साधारण वार्षिक बजेट आपण कोलमडणार नाही ना, याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. खर्चाचे हे स्थान आहे, त्यामुळे खर्च आटोक्यात ठेवून यांना पुढे जायला लागणार. त्याचबरोबर 12वे स्थान दीर्घकाळ रेंगाळणारे आजाराचे स्थान हे देखील आपण आपल्याला माहिती आहे. त्या दृष्टीने देखील दवाखाना या गोष्टी मागे लागण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी ही अवश्य सिंह लग्नाच्या किंवा सिंह राशीच्या लोकांनी घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर आहे कन्या लग्न. कन्या लग्न राशी द्विस्वभाव असणारी ही राशी आहे. तर या कन्या राशीचा स्वभाव म्हणजे काय, तर चंचलता, चतुर, चालाक आणि चंचल. ही च ची बाराखडी जी आहे ही कन्या लग्नाला व्यवस्थित फिट होताना दिसते. तर कन्या लग्नाचे लोक हे भयंकर संशयी स्वभाव असतो, जास्त विचार करणारा स्वभाव आहे आणि त्याचा परिणाम पोटावर येताना दिसतो. तर पचन संस्था यांची बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते. तर गुरुचं लाभस्थानातून भ्रमण निश्चितच होणार आहे. तर सर्व प्रकारचे लाभ यांना चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. कन्या राशीच्या लोकांना तीर्थयात्रा घडणार आहे. गुरु लाभस्थानात आलेला आहे. एखाद्या गुरुतुल्य ठिकाणी यांना जायला मिळणार आहे. गुरुची भेट होणार आहे. उपासना, ध्यानधारणा किंवा जे काही आध्यात्मिक शिक्षण आहे त्यामध्ये देखील कन्या लग्नाच्या लोकांना मन रमवून घ्यायची शक्यता दिसते आहे. नवीन काहीतरी शिकण्याच्या दृष्टीने निश्चितच त्यांना चांगले लाभ मिळणार आहेत. इथे मी गूढशास्त्र सांगते की ऑकल्ट शास्त्रामध्ये निश्चितच त्यांनी प्रयत्न करावा, अभ्यास करण्यासाठी त्यांना हा कालावधी चांगला आहे. त्यानंतर तुळ लग्न आहे. तुळ राशी ही शुक्राची आहे. शुक्र आणि गुरु तुम्हाला संबंध सांगितला, तर तुळा राशी ही शुक्राची आहे. चंचल वायू तत्वाची ही राशी आहे. तर स्वभाव यांचा चंचल आहे. एखादी गोष्ट ठरवतात आणि करतात दुसरेच. तर यासाठी तुळा लग्नाला एखादा ठोस निर्णय घेणे, ठामपणे राहणे आपल्या विचारांवर हे महत्वाचे आहे. कारण हा गुरु त्यांच्या 10व्या स्थानातून येणार आहे आणि 10वे स्थान आपल्याला माहिती आहे कर्माचे स्थान आहे. नोकरी करिअर मध्ये चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु कामामध्ये सातत्य ठेवणे हे देखील गरजेचे आहे. नोकरीत बढती, बदली होण्याचे चान्स, प्रमोशन होण्याची शक्यता आहे. बाहेर देशात जाण्याच्या संधी देखील मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी मर्जी देखील संपादन होईल आणि त्यांच्या मनासारखे जर आपण वागले तर निश्चितच प्रमोशन मिळणार आहे. बाहेर देशामध्ये काही कालावधीसाठी जायचे योग निश्चितच संभवू शकतात. तर त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. वृश्चिक लग्न. वृश्चिक लग्न हे जलतत्वाची राशी आहे. वृश्चिक राशी मंगळासारखी रागीट तापट स्वभाव नाही. राग मनामध्ये ठेव, पण राग हा त्यांच्या मनामध्ये थोडासा राहतो. त्याचा त्रास ते स्वतःला करून घेतात. त्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे, कारण राग जर बाहेर काढला तर त्यांना बाकी आरोग्याचे त्रास होणार नाही. बऱ्याच वेळेला वृश्चिक राशीचे लोक मनामध्ये गोष्टी ठेवतात आणि मग एकदाच विंचवाची जी काही नांगी आहे ती एकदाच प्रहार करताना दिसते. परंतु थोडस विषारी बोलणं वगैरे या गोष्टी आपल्याला वृश्चिक लग्नाला किंवा वृश्चिक राशीला पाहायला निश्चितच मिळतात. नवम स्थानातून हा गुरु येणार आहे. नवम स्थान हे भाग्याचं स्थान आहे. इथे आपल्याला गुरुची भेट होईल, धार्मिक स्थळांच्या यात्रा होतील, आध्यात्मिक प्रगती होईल. त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अभ्यास करण्याची इच्छा देखील निर्माण होईल. तर त्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करावा, कारण नवम स्थान हे भाग्याचं स्थान आहे. या गोष्टी आपल्याला भाग्याने मिळणार आहेत आणि आता सध्या गोचरीने आपल्याला तो कालावधी समोर आलेला आहे. तर निश्चितच त्यांनी वृश्चिक लग्नाच्या राशींनी निश्चितच
हा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यानंतर धनुराशी येते. धनुराशी ही गुरुची स्वतःची राशी आहे. धनुराशी ही सात्विक राशी आहे, परंतु थोडस परखड बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. इतरांना लागेल असं बोलणं, स्पष्ट वक्तेपणा हा गुणधर्म त्यांच्याकडे असतो, परंतु काही प्रमाणामध्ये तो त्रासदायक देखील होतो. ह्यांचे बोलणे लोकांच्या जिवारी लागते आणि मग वेळ आल्यानंतर त्यांच्यावर सूड उगवण्याची प्रक्रिया आपल्याला या धनु राशीमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते. तर धनु ही गुरुची राशी आहे. तर गुरुचा आशीर्वाद डोक्याशी घेऊनच आलेले आहेत. पाठीशी यांचा गुरुचा आशीर्वाद आहे. थोडी थोडी गुरुची उपासना ही सुरुवातीपासूनच करणे महत्वाचे आहे. निश्चितच त्यांना गुरु सर्व मार्गात येणारे अडथळे दूर करणार आहे. तर 8व्या स्थानातून हा गुरु येणार आहे. 8वे स्थान हे आठवं स्थान म्हणले की आपण सर्वजण घाबरतो. सुरुवातीलाच सांगितलं की 8वा आणि 12वा गुरु म्हटलं तर लोक घाबरतात, परंतु गुरु हा शुभ ग्रह आहे. तर त्यानुसारच आपल्याला त्याची शुभ फळे मिळणार आहे. 8वं स्थान हे मृत्यूशी संबंधित असलं तरी ते पूर्वजन्माशी देखील निगडीत आहे. मागील जन्मात जे जे काही आपण केलेलं आहे ते प्रारब्ध समोर आपल्याला कोण आणणार आहे, तर ते 8वं स्थान आहे. त्यामुळं जास्तीत जास्त गुरुची उपासना करणं गरजेचं आहे. कारण कधी कधी आपल्याला प्रारब्ध समोर येणार आहे आणि ते थोडंसं त्रासदायक देखील जाण्याची शक्यता आहे. परंतु गुरुचा आशीर्वाद यांच्या पाठीशी आहे. तर गुरु महाराजच आपल्याला विघ्नहर्त्यासारखं काम करणार आहेत आणि यातून बाहेर काढणार. त्यानंतर आहे मकर लग्न. मकर हे शनीचं लग्न आहे. स्वतःच्या विचाराशी ठाम असणारे कर्मठ विचारसरणी आपल्याला या मकर राशीमध्ये पाहायला मिळते. हे लोक विलंबाने यांना यश मिळतं. साधारण वयाच्या 30 नंतर यांना यश मिळायला सुरुवात होतो. सर्व गोष्टीमध्ये विलंब विलंब म्हणून हे वैतागलेले असतात आणि मनातील गोष्टी मनातच ठेवतात, त्या व्यक्त करत नाहीत. त्याचा परिणाम बघा गुडघ्यांवर होताना दिसतो. तर मकर आणि कुंभ लग्नाला बघा वातजन्यांचे गुडघे नेहमी दुखतात. का तर त्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. आपल्या मनातील गोष्टी इतरांसमोर प्रगट करणं, बोलणं, या गोष्टी बऱ्याच वेळेला यांच्या राशीच्या स्वभावाने हे गोष्टी जमत नाही, परंतु त्या व्यक्त करणे एखाद्या व्यक्तीसमोर, जोडीदारासमोर तरी व्यक्त करणे हे महत्वाचे आहे. तर त्यासाठी व्यक्त व्हा. शनीच्या राशीच्या लोकांना व्यक्त होणे हेच महत्वाचे आहे. तर गुरुचं 7व्या स्थानातून भ्रमण होणार आहे. आत्ताच सांगितलं जे काही आहे मनातील गोष्टी आपल्या वैवाहिक जीवनातील जोडीदारासमोर बोलणे, व्यक्त होणे, प्रगट करणे, तर हे महत्वाचं आहे. तर वैवाहिक जीवनातील जोडीदाराबरोबर संबंध चांगले राहतील, कारण 7व्या स्थानातून हा गुरु आपल्याला येणार आहे. त्याचबरोबर भागीदारी व्यवसायामध्ये जर आपण पार्टनरशिप मध्ये आहात तर तिथे देखील आपल्याला चांगले लाभ हा गुरु आपल्याला करून देणार आहे. त्यानंतर कुंभ राशी आहे. कुंभ लग्नाला हा गुरु 6व्या स्थानामधून येणार आहे. कुंभ राशी ही वायू तत्वाची राशी आहे, शनीचीच राशी आहे. परंतु कुंभ राशीचे लोक देखील खूप कमी प्रमाणामध्ये बोलतात, कारण लिमिटेड असे मैत्री यांची असते. लिमिटेड लोकांबरोबर ज्यांच्याशी ज्यांच्याशी जमतं त्यांच्याशीच ते मैत्री करतात आणि कुठल्याही बंधन योगामध्ये हे लोक राहायला यांना आवडत नाही. स्वतःचे राजे, फ्रीडम यांना आवडतं. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बुद्धिमत्ता खूप चांगली आहे, स्वभाव चंचल आहे. त्यामुळे रिसर्च क्षेत्रामध्ये हे लोक आपल्याला पाहायला मिळतात. कुंभ लग्नाचे किंवा कुंभ राशीचे लोक आपल्याला रिसर्च क्षेत्रामध्ये किंवा ज्या ज्या काही उच्च गोष्टी आहे, R&D म्हणा किंवा रिसर्च, तर तिथे हे कुंभ लग्नाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की कुंभ राशीला शेवटचा 6.5चा टप्पा सुरू आहे. त्यामुळे तशी तर ही कुंभ राशी शनीची आहे. 6.5चा त्रास बऱ्यापैकी होणार नाही, परंतु आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कुंभ राशीच्या लोकांनी शनीची ही राशी आहे, त्यामुळे वातजन्य विकार होण्याची शक्यता आहे. सर्दी, कफ या गोष्टी देखील होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण काय तर 6वे स्थान हे निसर्ग कुंडलीमध्ये बुधाचे स्थान आहे आणि इथे गुरु येणार, म्हणजे तो आपल्या निश्चित आपल्याला पोटावर परिणाम करणार आहे.
पोटाचे विकार, यकृत याची काळजी, प्लीहा, डायबिटीस या दृष्टीने निश्चितच आपण काळजी घ्यावी. फॅटी लिव्हर वगैरे गोष्टी देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभ लग्नाला हा गुरु 6व्या स्थानातून आल्यामुळे निश्चितच आरोग्याची आपण काळजी घ्यावी. शनी मारुतीची उपासना करावी आणि गुरुची शुभ फळे मिळावी म्हणून गुरुची देखील उपासना करावी. त्याचबरोबर मीन लग्न, शेवटचं हे मीन लग्न आहे. मीन राशी ही द्विस्वभाव राशी आहे, जलतत्वाची राशी आहे. वाहवत जाणारा यांचा स्वभाव असतो, सात्विकता जास्त आहे. इतर लोक यांचा लवकर गैरफायदा घेताना दिसतात आणि काय करावे काय न करावे यामध्ये रेंगाळणारे लोक आहेत. कारण मीन राशी म्हणजे उलट सुलट मासे. तसाच मनामध्ये विचारांचा गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा गुरु 5व्या स्थानातून येणार आहे. 5वं स्थान हे विद्येचं आहे. त्यामुळे उच्च विद्या, मीन लग्नाच्या मीन राशीच्या लोकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हा योग निश्चितच चांगला आहे. पीएचडी शिकणाऱ्या लोकांनी निश्चितच चांगले लाभ मिळणार आहेत. त्याचबरोबर परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी देखील हा योग चांगला आहे. तर निश्चितच ह्या गुरुमुळे 5व्या स्थानातून येणाऱ्या या गुरुच्या गोचर भ्रमणामुळे निश्चितच मीन लग्नाला चांगल्या संधी विद्यार्जनाच्या शिक्षणाच्या आपल्याला मिळणार आहे. ही सर्व गुरुची फळे आपल्याला निश्चित कमी जास्ती प्रमाणात किंवा आंबट गोड अशी म्हणता येईल तर ती आपल्याला मिळणार आहेतच. तर आहारावर कंट्रोल करणे महत्वाचे आहे. सर्वच राशींना, एकच नाही. कारण काय तर गुरु हा गोड रसाचा कारक आहे. त्यामुळे गोडाधोडाचे पदार्थ आपण या दिवाळी निमित्त खाल्ले आहेत. तर त्याचसाठी आहारामध्ये तुरट, कडू पदार्थ आपण बऱ्यापैकी खात नाही. आवळा किंवा कारले हे पदार्थ देखील, जांभूळ या गोष्टी आपण कमी प्रमाणात खातो. तर त्या दृष्टीने डायबिटीज होऊ नये या दृष्टीने काळजी घेणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर गुरुची देखील जास्तीत जास्त उपासना करावी. ध्यानधारणा, उपासना, योगा, प्राणायाम याकडे साधारण वयाच्या 40 नंतर या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण सध्या आपण फास्ट लाईफस्टाईल मध्ये आहोत आणि एखाद्या व्यक्तीला त्या फ्लो मध्ये नाही गेलं तर मागे पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्याची काळजी घेणे ही महत्वाची आहे. आरोग्य हेच सध्या आपलं महत्वाचा एम जर ठेवला तुम्ही तर निश्चितच त्याच्या दृष्टीने हे गुरुचे हे गोचर आहे तर त्या दृष्टीने आपण महत्वाचे आहे. तर तिथे काळजी घेणे महत्वाचे आहे. तर जाता जाता शनी महाराजांचं पण सांगते की 28 नोव्हेंबर नंतर शनी महाराज वक्री देखील होणार आहेत. तर एखादा ग्रह वक्री होणे म्हणजे काय तर तो बलवान होणे हे तर आहेच. पण तुमच्या पत्रिकेत जर तो चांगला असेल, आता समजा कुंभ, मीन, मेष राशींना शनी महाराजांची 7.5 आहे. मीन राशीतून ते वक्री होणार आहे. तर मीन राशीच्या लोकांनी थोडीशी काळजी घेणे महत्वाची आहे. कारण तो बलवान जरी झाला तर त्याची ती तीव्र फळे आपल्याला मिळणार आहेत आणि ती आपल्याला सहन होणार नाही जास्त तीव्र. परंतु शनी वक्री झाला किंवा बलवान झाला तर शनी मूळतः हा कसा ग्रह आहे तर तो विलंबाचा कारक ग्रह आहे. तर न्यायाचा कारक ग्रह आहे. पूर्व सुकृत, पूर्वजन्मातील ज्या काही गोष्टी आहे तर त्या संबंधित हा शनी ग्रह असल्यामुळे शनी महाराज आपल्याला न्यायाने जर वागत असाल तर निश्चितच त्रास देणार नाही. तर सध्या राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्वाचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील शनी महाराजांच्या कृपेमुळे किंवा गुरुच्या कृपेमुळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वक्री शनी झालेले आहे त्यामुळे महत्वाच्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट आपण करत आहोत परंतु त्याचा मोबदला लवकर मिळणार नाही. आपल्याला आपल्याला कार्य करायला लागेल आणि त्याचा मोबदला उशिरा मिळणार आहे. आपल्या कामाची प्रशंसा देखील होताना थोडा वेळ लागणार आहे किंवा लोकांना प्रशंसा झाली तरी हेवे दावे जे काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी करायला लागणार आहेत. परिवर्तन हा शनीचा गुणधर्म नाहीये. चंचलता हा शनीचा गुणधर्म नाहीये. तर न्याय, नीती, हळूहळूपणा, विलंब या गोष्टी आपल्याला या वक्री शनीच्या ह्याच्यामध्ये अनुभवाला येणार आहेत. प्रकृतीच्या दृष्टीने 7.5 ज्यांना ज्यांना चालू आहे त्यांनी निश्चितच काळजी घ्यावी. कारण वातजन्य विकार, संधिवात, त्याचबरोबर कातडीचे, स्किनचे जे आजार आहेत ते बुध आणि शनी यांच्यामुळे पाहायला मिळतात.
तर ते आपल्याला अनुभवास येणार आहेत. त्यामुळे एखाद्याने दुखणे अंगावर निश्चितच काढू नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. राहू देखील कुंभ राशीमध्ये आहे, त्यामुळे सेकंड ओपिनियन, बऱ्याच वेळेला निदान होताना विलंब होणार आहे, तर त्यासाठी सेकंड ओपिनियन डॉक्टरांचा आपण निश्चितच घ्यावा आणि त्यानुसार योग्य तो आहार, योग्य ते मेडिकेशन आपण चालू ठेवावे. सध्या नैसर्गिक आपत्ती देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या सर्व घटना वक्री शनी किंवा गुरु यांच्यामुळे अनुभवास येणार आहेत. भारत-पाक युद्ध असो की भूकंप परिस्थिती असो, या सर्व गोष्टी किंवा अकाली पडणारा हा पाऊस, वादळ वारे, हे जे काही आहे ते हे सर्व गोष्टींचे असंतुलन आपल्याला या सध्याच्या काळामध्ये या वक्री गोचरमुळे पाहायला निश्चितच मिळणार आहे. राजकारणात देखील जे जे काही विविध बदल होतात, तर हे मेदिनीय ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. तर एखादा ग्रह वक्री होणे म्हणजे काय, तर तो सूर्यापासून अधिक लांब आणि पृथ्वीच्या अगदी जवळ येणे असे पाहायला मिळते आणि पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे ग्रहांचे चुंबकीय बल त्यानुसार कारकत्व आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. आणि शनीचे जे जे काही व्यवसाय आहेत तर निश्चितच तिथे शुभ फळे मिळणार आहेत, परंतु विलंबाने. सहजासहजी हातात घेतलेले काम पहिल्या झटक्यामध्ये पूर्ण होणार नाही, त्याला विलंब होणार आहे, तुम्हाला वाट पाहायला लागणार आहे. या गोष्टी या अतिचारी गतीमधील गुरु असो किंवा वक्री झालेला शनी असो, तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींना निश्चितच आरोग्याची काळजी घ्यावी, कारण मीन राशीचा अंमल हा पायावर पडतो, तर मीन राशींनी आपले पाय सांभाळणे महत्वाचे आहे. कुंभ राशीला पण 7.5 आहे, तर शेवटचा टप्पा कुंभ राशीचा आहे. वायू तत्वाची बुद्धिमान राशी असल्यामुळे काही वेळेस निर्णय चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे विचार करून निर्णय घेणे महत्वाचे आहे. कधी कधी लोकांना, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे देखील आपल्याला उपयोगी पडते. तर अशी परिस्थिती काही वेळेस या कुंभ राशीला या कालावधीमध्ये आपल्याला करायला लागणार आहे, भाग पडणार आहे. त्याचबरोबर मेष राशीला देखील 7.5 सुरू आहे. मेष राशी ही शनी महाराजांची तशी आवडती राशी, कारण काय ते कर्मयोगी आहेत. मेष राशीचा शनी बघा, ज्या ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो, तर पूर्णपणे एखाद्या व्यक्तीमधलं पूर्ण त्याचं जे काही आहे सार तो ओढून घेतो, त्याला काबाड कष्ट करायला लावतो आणि त्यानंतरच त्याला पदरामध्ये यश देताना दिसतो. तर मेषेचा शनी ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये दिसतो आहे, त्यांनी आपला अनुभव निश्चितच शेअर करावा, की भरपूर प्रयत्नातून, भरपूर कष्टानंतर त्यांना यश हे मिळताना दिसतं. साधारण वयाच्या 30 नंतर चांगले अनुभव पाहायला मिळतात. घरापासून, वडिलांपासून दूर राहिल्यानंतर निश्चितच चांगले लाभ पाहायला मिळतात. तर मेष राशीचा शनी ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये आहे, तर त्यांनी हा अनुभव घेतलेलाच आहे, त्यांनी निश्चितच सांगावा आपला जो काही अनुभव आहे. मंगळाच्या पराक्रमाला व्यसन व्यसन घालण्याचे जे काही काम आहे ते शनी महाराज मेष राशीत आल्यामुळं करणार आहे. त्यामुळे कुठली मेष राशीला कुठली गोष्ट शीघ्र फळे त्यांना काम करतात आणि त्याची शीघ्र फळांची त्यांची अपेक्षा असते, पण तसं थोडंसं त्यांना पाहायला मिळणार नाही. बंधनं येणार आहेत, प्रत्येक गोष्ट संथ विलंबाने होणार आहे. त्यामुळे आपला पेशन्स ठेवून त्यांनी पुढे जाणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे आरोग्याची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. कारण हा गोचर गुरु आणि शनी वक्री यामुळे हे निश्चितच आपल्याला या दृष्टीने काळजी घेणे महत्वाचे आहे. शनीच्या शुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी शनी मारुतीची उपासना करावी. हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र हे वाचावे. निदान सध्याच्या काळामध्ये लोकांना वेळ नाही आहे उपासनेला, निदान युट्यूबवर ऐकावे हे देखील मोठे आहे. किंवा तुम्हाला जमत नाही तर तुमच्या जवळच्या व्यक्तीने म्हणजे आई वडिलांनी करायला हरकत नाही उपासना, परंतु ती त्याच वेळेला त्याची फळे मिळणार ज्या वेळेला तुम्ही संकल्प सोडून ती उपासना करणार. कोणासाठी आपण करत आहे, तर त्याच्यासाठी संकल्प सोडणे ही गोष्ट महत्वाची असते. त्याचबरोबर गुरु हा मार्गदर्शक आहेच, तर त्यासाठी दत्तगुरूंची उपासना महत्वाची आहे.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या महत्वाच्या घटना आहेत, संतती, संपत्ती, वैवाहिक जीवन, आरोग्य, शिक्षण, या सर्व शुभ घटनासाठी गुरुचं बळ महत्वाचं असतं. तर त्यासाठी गुरुची उपासना ही आवश्यक आहे. तुम्ही दत्त गुरूंची उपासना करा, साधे सोपे उपाय करा. ओम द्राम दत्तात्रय नमः मंत्र जप करा. आपले जे काही गुरु आहेत, गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, त्यानंतर स्वामी महाराज आहेत, जे जे काही आपण गुरु केलेले आहेत, तर त्यांची उपासना जास्तीत जास्त करावी. काहीच जमत नाही तर निदान दर गुरुवारी जाऊन या ज्येष्ठ गुरुच आपला आयुष्यातला मार्गदर्शक आहे, गुरुच आपल्याला तारून नेणार आहेत. सध्या कलियुग आहे, आपल्याला देव लवकर प्रत्यक्षात भेटत नाही. गुरुची जर कास पकडली, गुरुचा जर हात धरून आपण पुढे गेलो, तर निश्चितच आपल्याला त्याची चांगली फळे मिळताना दिसणार आहेत. त्यामुळे गुरुची कास पकडा, गुरुची उपासना करा, निश्चितच आपल्याला या भवसागरामधून ते तारून नेणार आहे. तर आज मला या गुरुचं थोडस युट्यूबला बरेच व्हायरल झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. गुरुचे गोचर, वक्री शनी, लोक घाबरवून सोडतात. तसं न करता सातत्याने उपासना करणं हे महत्वाचं आहे आणि तिथूनच आपण पुढे जाणार आहे. हे वक्री शनी आणि अतिचारी गतीचा गुरु, तर ह्याची फळे मी तुम्हाला सांगितले, ती निश्चितच तुम्ही त्यानुसार मार्गदर्शन करणार आहात आणि आपल्या ज्या काही चांगल्या संधी आलेल्या आहेत त्याचा चांगला लाभ आपण आयुष्यात घेणार आहात. आज मला इथे बोलायला संधी दिली, तर माझे विचार व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तर गोचर भ्रमण हे महत्वाचं असतं, पण लोक हे मोठे मोठे शब्द वापरून आपल्याला घाबरवून सोडतात. अतिचारी गती किंवा वक्री शनी, तर या गोष्टीसाठी न घाबरता उपासना करणं महत्वाचं आहे आणि पुढे जायला हरकत नाही. सर्वांचे वेळ देऊन माझे गुरुचे गोचर ऐकले, तर त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. विषय संपव. कुणाला काही याबद्दल प्रश्न असतील तर डायरेक्ट सूत्राबाईताईंना प्रश्न विचारा. डिटेलमध्ये तुम्हाला गुरुचं भ्रमण वगैरे पाहिजे असेल, वार्षिक राशी भविष्य आपलं आहे, ग्रहवेध हा अंकामध्ये वार्षिक राशी भविष्य दिलेला आहे. तर ग्रहवेध साधारण 45 वर्ष झाले हा ग्रहवेध अंक झालेला आहे. तर पूनम एजन्सी मध्ये तो मिळेलच तुम्हाला. त्याचबरोबर रणनवरे सर माझे ज्योतिष ज्ञानवेद ना, ह्यांचं कोणतं, मारटकर सरांचं ज्योतिष ज्ञान, ज्योतिष ज्ञान, यामध्ये देखील आमचे दोघांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तर दिवाळी अंक आपण निश्चितच वाचावे, निश्चितच मार्गदर्शक ते असतात. त्याचबरोबर ग्रहबोलीमध्ये पण एक लेख आलेला आहे अध्यात्माविषयी. ग्रहबोली हा देखील अंक तुम्ही घ्यावा आणि वाचावा. त्याचबरोबर युट्यूबवर देखील आपलं चॅनल सुरू झालेलं आहे, कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष. तिथे निश्चितच आपण सबस्क्राईब करावं. वेगवेगळे असेच व्याख्यान घेऊन आम्ही येणार आहोत नवीन लोकांसह. लाईक सबस्क्राईब निश्चितच करावं. सर्वांना धन्यवाद. प्रश्न आहेत का? धन्यवाद सूत्राबाईताई. भाग्योदय ज्योतिष कुंडली मंथन या ग्रुप तर्फे आज गुरुचे गोचर भ्रमण याच्यावर तुम्ही अतिशय समाधानकारक उत्तर दिलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व ज्योतिषी आहेत, त्यांना माहिती आहेच, परंतु तुम्ही त्यांच्या ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल भाग्योदय ज्योतिष कुंडली मंथन याच्यातर्फे तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढच्या वेळेला असंच गुरुवारी आपण चांगले व्यक्ती घेऊन येणार आहोत. पुढच्या गुरुवारी नावात काय दडलंय, अग्निहोत्री सरांचं व्याख्यान असेल. नावात काय दडलंय. अग्निहोत्री अनंत अग्निहोत्री सर हे अंकशास्त्र आणि सगळं त्यावर डिटेलमध्ये नक्षत्रांचा त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. तर ते आपल्याला पुढच्या गुरुवारी निश्चितच पाहायला मिळणार आहे. सगळ्यांनी जॉईन करा. चला, आजची मीटिंग मी संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.